बघा, माणसाचा संसार म्हणजे कप बशीच्या घरासारखा आहे. कसा आहे? कप म्हणजे नवरा, बशी म्हणजे बायको. बेजारी कपाची का बशीची? आपल्या खेडेगावात घरी पाहुणा आला तर दूध कशात आणते? कपात. बरं, कप कोणाच्या हातात? लेकराच्या. ती लेकरू बी सोयीचं नसते, कपाला असं फिरीत फिरीत नेते. आणि बशी अशी जागा सोडाय रिकामी नाही. बरं, एवढंच नाही, बशीच्या घरामध्ये बशी अशी टेकन देऊन असती आणि कप असं कानाला लटकलेलं असते. लटकते रे नारी. त्याला बशी मधातून बघतीन म्हणती कसा लटकिवला. आता घे जो की वारं आलं की इकडं, वारं आलं की तिकडं. बरं, एवढंच नाही, बशी फुटली तर आपल्या बायका उकंड्या फेकून देत्यान. कपाचा कान तुटला तरी त्याला सुटी नाही. हिरव्या मिरच्याचा ठ्यासा. आग कोणाची? कपाची. बरं, एवढंच नाही, गरमच्या आकाशात बोला ना कपा हो. गरमच्या कपात थंड झाल्या बशी. चटके कोणाला? बशीला आहे का काय ताण? बरं, दोघ जण नवरा बायको जर बाजाराला गेले, कोण? कपन बशी. बाजाराची थैली कोणाजवळ? कपाजवळ. आणि बशीजवळ ती पैशाची झोळी. काय म्हणते त्याला? पर्स. पर्स त्याच्यामध्ये काही नसतंय बी. मी आळंदीला शिकायला होतो तेव्हा मला पर्स सापडली होती घाटाव. मी आमच्या मित्राला म्हणलं चापून पायवर काय गोस होतं का? त्याला 52 चेनी. चेनी उघडीत घाम आला, त्याच्यामध्ये काहीच नाही, फॅरम लावून टिकल्याचं पाकिट. म्हणलं काय जाळायचं का एवढं वजन? त्याला म्हणलं तुला बायको नाही, मला बायको नाही, 6 टिकल्या तुला, 6 मला, लाव कपाळाला आणि चाल घरला. सगळी बेजारी कपाचीच. बरं, दोघ जण नवरा बायको जर बस स्टँडला आले, एसटी सुटायला लागली तर एसटी धरायला कोण? कप. पुन्हा एसटीत गेल्या जागा धरायला कोण? कप. आणि बसायला कोण? कप. फायचा असा उभ्याला उभा. बरं, एवढंच नाही, कर्ज काढायला कोण? कप. कर्जाच्या पैसा मजा कोणाची? बशीची. पुन्हा कर्ज फिटानं गेल्या लिंबाला लाटकाय कोण? सुसाईड, आत्महत्या. बरं, पुन्हा आत्महत्याचे पैसे भेटल्या मजा कोणाची? तरी बऱ्याच बशा म्हणतात बाई मेल्याच्या संसारात इतकुशिक लाद नाही. बाजारात नेऊन ठोका कुठं आम्हाला. लयच काय काय बशा दाड बी येत महाराज. काही काही बशाच्या आवाजानं कप असे इघरून गेले, ती इघरून. म्हणून संसारात बायको कर्कशी नसत जात जाऊ. कर्कशी संगती आणि दुःख उदंड फजिती. म्हणून आईंदळ घोडीशे पायंदळ भला ना अवकुसळ बायकोशे रांडका भाला.